देशाचा कारभार चालवण्यासाठी लोकसभा आहे, राज्याचा कारभार चालवण्यासाठी विधानसभा आहे आणि शहराचा कारभार चालवण्याकरता नगरपालिका आहे, गावच्या कारभाराकरता ग्रामपंचायत आहे. अशा नगरपालिकेची निवडणूक पूर्वी होत होती, आताही होते. पण पूर्वी वार्ड लहान होते, 1200-1500 मताचे वार्ड असायचे. प्रत्येक वार्डाचं वेगळं इलेक्शन असायचं, नगरसेवकांमधनं नगराध्यक्ष असायचा. परंतु आता ही सगळी परिस्थिती राजकीय बदलली आणि सगळ्या शहरामधून नगरसेवक निवडण्याचं सूत्र सरकारनं स्वीकारलं. याच्या पूर्वी 2 वेळा या निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीमध्ये सुनीताताई विलासराव साळुंखे या अशाच खुल्या ह्याच्यामधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर साधनाताई भोसले मागच्या 16च्या निवडणुकीला विजयी झाल्या आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही श्यामलताई शिरसाट यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला. प्रभाग क्रमांक 1 मधून लखन चौगुले, अर्चनाताई शिंदे, प्रभाग क्रमांक 2 मधून बिंगे मयूर भारत आणि श्वेता निलराज डोंबे आणि प्रभाग क्रमांक 3 मधून पानकर तेजश्री रोहित आणि कवडे कृष्णा दशरथ. श्वेता जर सोडली तर बाकी सगळे नवीन उमेदवार आणि सगळे बघितले तर 30, 35, 40च्या आतले उमेदवार असतात. या वर्षी आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय. पुढच्या 15, 20, 25 वर्षाचं या शहराचं जे काही नियोजन राजकारण करायचं ती करणारी मंडळी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय औदुंबर अण्णा होते, स्वर्गीय शिवाप्पा बिंगे होते, देवीदास भाऊ होते, मोठे मालक होते, नानासाहेब डोंबे होते, नारायणराव धोत्रे होते. ही जुनी मंडळी होती आणि सगळी मंडळी त्या त्या कालखंडामध्ये नगरपालिका इथल्या व्यवस्था चालवायची. तेव्हाचं गाव, तेव्हाची लोकसंख्या ही खूप कमी होती. मी मुद्दाम नवीन पिढी करता सांगणार आहे, कारण आज नवीन पिढीच्या हातामध्ये मोबाईल नावाचं यंत्र आले आणि त्यामध्ये तुम्ही सगळं जग बघू शकता आणि हे जग बघत असताना मग लोकांच्या अपेक्षा आहेत की आपणही आपलंही गाव असं झालं पाहिजे. मला आठवतं की 1990च्या निवडणुकीला या शहरामध्ये 17,000 मतदारांची संख्या होती. 17,000. आज झाली त्याला 35 वर्ष, पण आज या शहराची मतदाराची लोकसंख्या झाली 95,000. म्हणजे किती पट वाढली, जवळजवळ 6 पट म्हणलं तर हरकत नाही. 6 पट लोकसंख्या या शहराची वाढलेली. 1995 सालापर्यंत नवीन पिढीला इथे जे तरुण आहेत आज 30, 35, 40 मधले की ज्यांचा जन्म 90च्या नंतर झाला, त्या लोकांना माहित नाही या शहराची काय अवस्था होती. या शहरामध्ये आपल्या नागरिकांचा महिला सुद्धा डोक्यावर नेऊन जाणारी व्यवस्था या गावामध्ये होती. टोपली संडास म्हणायची त्याला. टोपली संडास असायचे, त्याच्यामध्ये पत्र्याचे डबे असायचे. दिवसभर त्या कुटुंबातली माणसं तिथं आपलं शौच विसर्जन करायचे आणि सकाळच्या वेळेस ती मेहतर समाजाचे लोक ते सगळं विष्ठा, सगळं मलमूत्र असेल ते डोक्यावरनं किंवा हात गाड्यावरनं नेऊन गोपाळपूरच्या रस्त्यावर तो जो खताचा खड्डा होता तिथे टाकला जायचा. किती पिढीला इथं माहित आहे सांगा बरं मला, कुणी बघितलेलं? बघा 4-5च हात वर येतील. तुम्हाला महिलांना सुद्धा माहित नसेल. ही व्यवस्था ह्या शहरामध्ये होती 95 सालापर्यंत. मोठे मालक आमदार झाले 85ला आणि 95 मध्ये जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांना पंढरपूरला आणलं आषाढीच्या काळात आणि मग नेमकं सुदैवानं ते भास्कर महाराजांच्या मठात कशाला तरी कार्यक्रमाला आले होते आणि तिथून त्या एकादशीच्या दिवशी ते हात गाड्यावरती घेऊन चाललेलं बघितल्यावर
मी विचारलं पंत ही काय आहे? मला म्हणले साहेब आम्ही 5 वर्ष लोकांना 10 वर्ष तुमच्याशी सरकारला म्हणतो की व्यवस्था बदलली पाहिजे. तिथनं मला आठवते की शरद पवार साहेब खर्डीला आले, तिथे कार्यक्रम ठेवला होता मी, आणि मी तेव्हा सरपंच होतो खर्डीचा. आणि तिथं त्यांनी कलेक्टरला वगैरे बोलवून सांगितले की मला 1 महिन्याच्या आत पंढरपूर शहरातली व्यवस्था बंद करायची. आणि 1995, 92, 93 ते 95 या 3 वर्षामध्ये या पंढरपूर शहरातली पहिली ड्रेनेजची व्यवस्था मोठ्या मालकांच्या काळात उभा राहिली. या अनिल नगर पासूनचा खालचा भाग, तिथून अर्बन बँक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळ्यापासून जे जुनं पंढरपूर आहे त्या ठिकाणी अंदाजे 26 किलोमीटर एवढी लाईन रस्त्याच्या खालून, किती खालून आहे रस्त्याच्या खाली माहित आहे? प्रदक्षिणा मार्गावरती आपल्या ड्रेनेजची पाईप 22 फूट इतक्या खाल्लं गेलेलं. नवीन पिढीला हा इतिहास काहीच माहित नाही. आणि मग तेव्हापासून या शहरामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे, काय नाही, याचा विचार सुरू झाला. आणि मग पंढरपूर शहराकरता पाण्याची योजना असेल, रस्ते असतील, घनकचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी सुरू झाल्या. आज आपण सगळं हालवेल बघतोय आणि सहज लोक आम्हाला सांगतात की तुम्ही काय केलं. विचारते दादा, आम्ही काय केलं तर ह्या गावातली घाण कमी करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न. आज 8 किलोमीटर पूर्व पश्चिम आणि 8 किलोमीटर दक्षिण उत्तर असं गाव पसरलेलं आहे. 1.5 लाख लोकसंख्या आपल्या शहराची आहे. रोज पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आहे 50 ते 75 हजार. तुम्ही म्हणणार तुम्ही कशावरून सांगताय? तर रोज या शहरामध्ये 950 एसट्या येतात परगावरनं आणि 950 एसट्या बाहेर जातात. खाजगी गाड्यात येणारी माणसं वेगळी, बस येणारी माणसं वेगळी, रेल्वेने येणारी माणसं वेगळी. आणि आज 1.5 लाख लोकसंख्या या शहराची आहे. कारण 2011 सालची लोकसंख्या जनगणना जेव्हा झाली तेव्हा या शहराची लोकसंख्या होती 99,600 वर काहीतरी. तेव्हा ती 1 लाखाच्या वर जात होती. पण जाणीवपूर्वक आपण 1 लाखाच्या आत ठेवली, कारण 1 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली तर टॅक्सेशन वाढतंय. त्याच्यामध्ये भिकारी, बेगर हे सगळे ते काउंट केले जात होते. पण 9,400 थांबल्यामुळे आपलं टॅक्सेशन जवळजवळ 15 वर्ष लांबलं. आता 100% 1.5 लाख लोकसंख्या झाली, 50,000 फ्लोटिंग आहे. मग या 2 लाख लोकांना सगळ्या सेवा देण्याचं काम नगरपालिका करते. आपल्या शहरातले लोक सहज म्हणतात की नगरपालिकेनं येऊ केलं नाही, नगरपालिकेनं तेव केलं नाही, रस्त्याला खड्डे पडलेत, ड्रेनेजला चेंबर फुटलंय. पण मित्रांनो, तुम्हाला ही व्यवस्था चालती कशी याच मुळात सगळ्यांना माहिती नाही. ही निवडणूक कशा करताय तर लोकांनी विचारमंथन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, व्यवस्था कशी चालते माहिती घेतली पाहिजे. आपल्या शहरामध्ये किती घर आहेत कोणाला माहित आहे? आपल्या शहरामध्ये 21,000 प्रॉपर्टीज आहेत. झोपड्या किती आहेत? त्यामध्ये 5,200 झोपडे आहेत. या 1.25 लाख 1.5 लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे 20 ते 21,000 लोक हे स्लम मध्ये राहतात. आपल्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन किती किलोमीटरची आहे? आपल्या शहरातली पाण्याची पाईपलाईन आहे 265 किलोमीटर. मीटर नाही, किलोमीटर. म्हणजे इथून जर आपण निघालो तर लोणावळ्यापर्यंत जर गाडी घेऊन गेलो, एवढं अंतर भरेल एवढी पाईपलाईन आपल्या शहरामध्ये. आपल्या शहरामध्ये रस्ते किती आहेत? लहान मोठे गल्ली बोळ जर आपण घेतले तर अंदाजे 350 किलोमीटरचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरामध्ये आहेत. काही 5 फुटाचे बोळ आहेत आणि काही 40 फुटाचे पण रस्ते आहेत. आपल्या शहरात रोज कचरा किती तयार होतो आपल्या घरामध्ये? घंटा गाडी येते का सगळ्यांकडे? येते का? तुम्ही काय करता? कचरा त्याला देतो. किती कचरा होतो माहित आहे का आपल्या गावामध्ये? रोज 40 टन
एवढा कचरा आपल्या गावात तयार होतो रोज. प्रत्येक गल्लीबोळातनं कचरा नगरपालिका गोळा करते, कासेगावला घेऊन जाते. तिथे एक मोठं शेड आहे, त्या ठिकाणी ओतला जातो. त्यातल्या चपला, काचा, कागद, कपडा सगळं बाजूला काढलं जातं आणि त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो कचरा शेतकऱ्यांना खत म्हणून दिला जातो. आपल्या गावातल्या लोकांना पाणी किती प्यायला नगरपालिका देते माहित आहे आपल्याला? त्या 1.5 लाख आणि येणाऱ्या 50,000 भाविकांना या शहरामध्ये नगरपालिका रोज चंद्रभागा नदीमधून 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी, 30 दशलक्ष लिटर 3 MLT 30 MLT एवढं पाणी रोज उचलते. आणि या शहरामध्ये 18 पाण्याच्या टाक्या उभा राहिल्या. त्या 18 पाण्याच्या टाक्यामधून या शहरातल्या 2 लाख लोकांना आपली नगरपालिका पाणी देते. मी सगळं काम नगरपालिका करते. मग नगरपालिकेला उत्पन्न काय आहे? आज आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेनं काय केलं. नगरपालिकेला उत्पन्न मिळतं घरपट्टीमधनं, नगरपालिकेला उत्पन्न मिळतं तुमच्या पाणीपट्टीमधनं, नगरपालिकेला उत्पन्न मिळतं जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्या भाड्यामधनं. आणि तुम्ही जे काही दस्त, कागद, जमीन खरेदी विक्री शहरातली करता, तो जो काही स्टॅम्प ड्युटी असती त्यातनं 1%, 2% नगरपालिकेला सरकारकडनं येतं. नगरपालिकेची घरपट्टी किती आहे उत्पन्नाची कोणाला माहित आहे का? नवीन नगरसेवक आहेत म्हणून सांगतो. नगरपालिकेची घरपट्टी दरवर्षी नगरपालिकेला येणारी आहे 13 कोटी रुपये. पाणीपट्टी किती आहे? 6 ते 6.25 कोटी रुपये. हे 2च मोठी उत्पन्नाची साधनं नगरपालिकेची आहेत. म्हणजे 19 कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यात येतात. 1-1.5-2 कोटी रुपये शॉपिंग सेंटरचं जे दुकान आहे त्याची भाडं येतं. ज्या काही एफडी बँकेत असतात त्याचं थोडं बहुत व्याज येतं. अशा पद्धतीनं नगरपालिकेला वर्षाला 22-23 कोटी रुपये स्वतःच्या गावातल्या लोकांकडनं मिळतात. तुम्ही म्हणणार एवढी श्रीमंत नगरपालिका 22 कोटी कशाला म्हणतात? पण नगरपालिकेला खर्च पण आहे. खरं म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे नगरशास्त्रामध्ये, नागरिक शास्त्रामध्ये. खर्च पण नगरपालिकेला आहे. तुमच्याकरता नगरपालिका जे पाणी उचलते रोज 365 दिवस, त्या पाण्याचं लाईटचं बिल किती येते नगरपालिकेचं? कालच्या 31 मार्चचं लाईटचं बिल होतं 5,96,00,000 रुपये. आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेला पाणी देत नाही. आपण पाणी घरामध्ये घेतो. तुम्ही काय करता? महिला मंडळ सकाळी आले की नळ आला की पीप भरून घेता ना. घरात स्वयंपाकाला वापरतो, प्यायला वापरतो, हौदात भरून घेतो, आंघोळ करतो, कपडे भांडी संडासला वापरतात. सगळं पाणी आपण पितो का? 26 लाख लिटर 28 लाख लिटर नाही पित. त्यातलं 5-6 लाख लिटर पाणी, दशलक्ष लिटर पाणी आपण वापरतो. आणि उरलेलं 20 दशलक्ष लिटर पाणी जे शुद्ध करून नगरपालिकेनं दिलेलं आहे. जे शुद्ध करायकरता नगरपालिकेला वर्षाला 60 लाख रुपये खर्च आहे. मग तुरटी आहे, ब्लिचिंग आहे, त्याच्यामध्ये केमिकल टाकावे लागतात, त्यातलं घाण सगळी बाजूला काढावी लागते नदीच्या पात्रात आलेली. 60 लाख रुपये खर्च. ते पाणी आल्यानंतर आपण 6 लाख लिटर पाणी जेवणाला, स्वयंपाकाला, प्यायला, चहा कॉफी करायला आणि गाड्या धुवायला, बाग धुवायला वापरतो. बाकीचं 20 लाख लिटर पाणी जे आहे हे सगळं पाणी आपण कपडे धुणी, भांडी, संडास, फ्लश, बाथरूम ह्याच्या वाटे घाण करतो. आणि कुठं सोडतो? बाहेर गटरीत सोडून देतो. म्हणजे गटरीतलं पाणी नेण्याकरता म्हणून ड्रेनेजची व्यवस्था या गावात केलेली आहे. पहिला टप्पा केला 1995 साली 26 किलोमीटरचा. दुसरा टप्पा केला 2005 साली मोठे मालक आमदार होते त्यावेळेस 60 किलोमीटरचा हा रेल्वे रुळाच्या खालच्या भागासाठी, मी तुमच्या इथून या भागापासून. आणि तिसरा टप्पा केला हितनवरच्या उपनगरासाठी 2017 साली मी विधान परिषदेवरती आमदार झाल्यावर
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातनं आणला. तिसरा टप्पा 57 कोटी रुपयाचा. आज जवळजवळ 200-2.25 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची ड्रेनेज आपल्या गावातनं जाती. हे सगळं पाणी नगरपालिका गोपाळपूरला नेलं जातं, तिथनं उचललं जातं, वरती माळावर नेलं जातं. तिथे एक 10 एकरामध्ये मोठा प्लॅन्ट उभा राहिलेला आहे आणि आपण घरातनं सगळं पाणी घाण करून पाठवतो. काळं पाणी असतं ते त्या प्लॅन्ट मध्ये घेतलं जातं, त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते, त्यात केमिकल टाकले जातात आणि जसं बाटलीतलं पाणी आहे ना, या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी तयार होऊन मग चंद्रभागेच्या नदीत सोडलं जातं. कारण घाण पाणी सोडायला कायद्यानं बंदी आहे. तुम्ही जर घरातलं घाण पाणी बाहेर सोडताय, जर नगरपालिकेनं ठरवलं तर तुमच्यावर केस होऊ शकते. टाळणार नाही, काळजी करू नका. आता लगेच तेवढंच दाखवतील टीव्हीवर, मालक केस करतो म्हणले. तशी तुमच्यावर आहे तशी नगरपालिकेवर सुद्धा केस होऊ शकते. म्हणून घाण पाणी सोडता येत नाही, ते पाणी नगरपालिका सोडते. त्याचा खर्च आहे शुद्ध पाणी चांगलं करायचा 40 लाख रुपये आणि तिथलं लाईट बिल आहे 2,60,00,000 रुपये. 300-350 किलोमीटरचे रस्ते आहेत. हे जे दिवे आहेत, हायमास्ट आहेत, लॅम्प आहेत, ते संध्याकाळी 6-6:30 चालू होतात, सकाळी 7 बंद होतात ना. त्याला लाईट लागते का नाही लागत? त्याच्या लाईटचं बिल किती आहे? जवळजवळ 1.25 ते 2 कोटी रुपये ह्या लाईटचं बिल आहे. हजारो बल्ब आहेत आपल्या शहरामध्ये, हजारो. दर 30 मीटरला एक. बघा तुम्ही इथनं ह्या चौकात निघाले की तिथं बल्ब आहे. दर अंदाजे 30 ते 35 मीटरला एक खांब या पद्धतीनं लाईन टाकलेले आहे. म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न आहे 20-21 कोटी रुपये आणि नुसता लाईटचा खर्च आहे नगरपालिकेचा 10 ते 11 कोटी रुपये. त्यातनं उत्पादन काहीही नाही. तुम्ही कचरा केल्यानंतर तो कचरा शुद्ध करायकरता जो खर्च आहे तो आहे 3.5 ते 4.25 कोटी रुपये. म्हणजे 15-16 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपये नगरपालिका इरिगेशनला पाणी उचलल्याकरता त्यांना पैसे देते. नदीतल्या पाण्याचा टॅक्स आहे. म्हणजे 16 कोटी रुपयाच्या आसपास सगळा खर्च या 20 कोटीतनं होतो. 21 कोटीतनं नगरपालिकेकडे शिल्लक राहतात 4 ते 5 कोटी रुपये. आणि या 5 कोटीमध्ये आम्हाला 8 किलोमीटर बाय 8 किलोमीटर या 64 किलोमीटरच्या एरियातल्या 2 लाख लोकांची 400 किलोमीटरचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य, उद्यान, सगळ्या अपेक्षा आपण करतो. त्या सगळ्यावरती नगरपालिकेला काम करायचं. मग त्यात पाईपलाईन फुटते, चेंबरचं झाकण तुटतंय, चेंबर चोकअप झाले की त्याचं काम करावं लागतंय, लाईटचा बल्ब उडतो, तारा खराब होतात, नवीन खांब टाकावे लागतात. अशी अनेक कामं नगरपालिका करते. त्याचा वर्षाचा खर्च आहे 1.5 ते 2.25 कोटी रुपये रिपेअर मेंटेनन्स. आणि मग ह्या 2-2.5-3 कोटी राहिल्यानंतर नगरपालिका कारभार करते. आता नगरपालिकेचा कारभार करणाऱ्या कामगारांचा पगार आहे 55,60,00,000 रुपये. किती? 55,60,00,000 रुपये. मग शिल्लक राहिलेल्या 3 ते 4 कोटी मधनं 55 कोटी वजा केले किती होते? शिल्लक किती राहते? 55 कोटी वजा करायचे 4 कोटीतनं, वजा 51 कोटी. म्हणजे 51 कोटी रुपये नगरपालिका आज मायनस मध्ये. मग हे चालतं कसं? तर हे सगळं शासन आपल्या अंगावर घेतं. सगळ्या कामगाराचा पगार राज्य शासन करतं. आम्ही रस्ते केले म्हणून तुमच्या पुढे येतो, हा रस्ता केला त्याला शासन पैसे देतं. ड्रेनेजची योजना आपण राबवल्या, जवळजवळ 200-150 कोटी रुपयाचा पैसा कोणी दिला? शासनानं दिला. आता पाण्याची योजना चालू आहे पंढरपूरला. या शहरामध्ये 1975 सालची जुनी योजना आहे. स्वर्गीय औदुंबर अण्णा आमदार होते त्या कालखंडात. तर आता जवळजवळ 50 वर्ष झाली. ती योजना आता कधी ना कधीतरी कोलॅप्स होणार आहे. जसं माणसाला आयुष्य आहे तसं त्याला पण आयुष्य आहे. त्याकरता आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी पैसे आले, आता 100 कोटी रुपये खर्चून
गुरसाळ्याच्या बंधाऱ्यामध्ये नवीन इंटेक वेल, नवीन पाईपलाईन, नवीन पंप हाऊस आणि ते पाणी उचलल्यानंतर पाणी साठवण्याकरता मोठे हौद, शुद्धीकरणाची हौद, ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी आणून आपण आता 100 कोटीची योजना तयार करतोय. 2050 पर्यंतची लोकसंख्या या शहराची 3 लाख होईल असं गृहीत धरून आम्ही आता काम सुरुवात केलेलं आहे. मी आजचं नाही बोलत, मला पुढच्या 2050 पर्यंतचा विचार करायचा, 60 पर्यंतचा विचार करा. म्हणजे सगळे पैसे राज्य शासन आपल्याला देत. आता ड्रेनेजसाठी मागच्या 15 दिवसात निवडणुकीच्या आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर 121 कोटी रुपयाची टप्पा नंबर 4 ची योजना आपल्याला राज्य सरकारने दिली. काय करणार आहे आपण? जो मलपेवाडा आहे त्याच्या वरचा भाग आहे, त्याचं ड्रेनेज खाली येऊ शकत नाही कारण बशीसारखा आकार झालाय. हवेतनं ड्रेनेजची लाईन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी मोठी आपण विहिरी काढतोय, त्याच्यामध्ये सगळी वरची घाण घेणार आहे. तिथनं पंपाने उचलून ती पाणी गोपाळपूरला नेणार आणि ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये टाकून तिथलं पाणी शुद्ध करून नदीत सोडणार. यमाई तळ्याच्या पाठीमागच्या बाजूला सगळं घाण पाणी येतंय, ते तळ घाण होतंय. तिथे एक मोठी विहीर बांधतोय आणि ते पाणी उचलून गोपाळपूरला घेऊन जातोय आणि त्या योजनेचं काम आता सुरू आहे. 121 कोटी रुपये शासनाला दिले. हे मी केलेलं नाही आहे, शासनाने पैसे दिले. मी निमित्त मात्र आहे नगरपालिकेच्या यांच्या मधला. म्हणून तुमच्या पुढे आम्ही जे आलो, मी कमळ चिन्ह घेऊन तुम्हाला मत द्या म्हणून सांगा करता आलो. कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे. तिथला कारभारी जर भाजपचा नसेल तर उद्या मी जर पैसे मागायला गेल्यावर मला म्हणणार तुमचे गावातले लोक आम्हाला स्वीकारत नाही, तुझ्या गावातल्या योजना बघू देऊ, त्याला काय आज गडबड काय? आम्ही आज तिथं जातोय, आमचे ऐकतायत, आम्ही हाताला धरून म्हणतोय मलाही मिळलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा दिवशी संध्याकाळ दुपारी मला नगरपालिकेतनं अधिकाऱ्यांचा फोन आला की मालक मुंबईमध्ये अशी बैठक आहे आणि नवीन योजना देणार आहेत पंढरपूर राज्यामध्ये नगरपालिका, त्याच्यामध्ये आपलं गाव नाही आहे. मी फोन लावला मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आणि त्याला म्हणलं साहेब आमच्या गावाला योजना पाहिजे. ते म्हणले कुठली पाहिजे? मी म्हणलं ड्रेनेजची पाहिजे. ते म्हणले तुमच्याकडचा ड्रेनेज टप्पा नंबर 1, 2, 3 आणि 4 सुद्धा पूर्ण झालाय. मी त्यांना म्हणलं 4था टप्पा पूर्ण झालाय, पण पहिला टप्पा जो 1990 ते 92 मध्ये झाला होता त्याचं आयुष्य 2030 साली संपतंय. उद्या जर ती ड्रेनेज चोकअप झालं तर सगळी ही घाण चंद्रभागेच्या पात्रात जाईल, सगळ्या गावामध्ये बॅक मारल. म्हणून मला पंढरपूरसाठी जुनी योजना बंद करून नवीन योजना राबवायची. त्याचं आयुष्य असणार आहे पुढचं 25-30 वर्षाचं. म्हणजे एवढा विचार आम्ही करतोय. मी आज करत नाही, मोठ्या मालकांनी केला, मीही करतोय. मी नगरपालिकेत कधीही गेलो नाही. माझ्या घरात 17 वर्ष नगराध्यक्ष पद होतं, तसं भिंग्यांच्या घरात होतं, डोंब्यांच्या होतं, तसं माझ्याही आजोबा मोठ्या मालकाचे चुलते 17 वर्ष 1935-36 पासून 57 पर्यंतच्या कालखंडात नगरपालिकेत नगराध्यक्ष. पण आम्ही कधी त्या नगरपालिकेत उमेदवार म्हणून गेलो नाही. पण हे गाव माझं आहे, या गावात मी जन्माला आलो, इथंच मारणार आहे. माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या इथं जन्माला आल्या, त्यामुळे ह्या गावाच्या दुरुस्तीची नवीन निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून तुमच्याकडे आम्ही मत मागायला येतोय. ही कामं केली म्हणून सांगतोय. हा समोरचे उमेदवार तुमच्या पुढे येत आहेत आणि ते आम्हाला विचारतायत तुम्ही काय केलं. ठीक आहे, विचारू द्या. आम्ही गावचं काम बघतोय, मला तीच अपेक्षा आहे.